खोक्या प्रकरणात मला व्हिलन ठरवून बिश्नोई गँगकडून खून करण्याचा कट होता. आमदार सुरेश धस यांचा खळबळजनक दावा. आपल्या खुनाचा कट आखल्याचा दावा करणाऱ्या सुरेश धस यांची अनेकांकडून खिल्ली. सुरेश धस फिल्मी असल्याचं म्हणत उडवली टर. संतोष देशमुखांना बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा विष्णू चाटे आणि सुदर्शन घुलेचा प्लॅन होता. गोपनीय साक्षीदाराची साक्ष एबीपी माझाच्या हाती. प्लॅनिंग होताना साक्षीदार उपस्थित असल्याचीही माहिती. धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंविरुद्ध फाईल्स मला माझ्या घरात आणून दिल्या. अंजली दमानी यांचा गौप्यस्फोट. फाईल्समध्ये काय होते आणि कसले पुरावे होते हे मात्र सांगितलं नाही. कळंबमधील महिला हत्या प्रकरणी धक्कादायक माहिती उजेडात. हत्येनंतर आरोपीचा मृतदेहासोबत 2 दिवस वावर. अनैतिक संबंध आणि पैशाच्या वादातून हत्या झाल्याची पोलिसांची माहिती. मोदी 75 वर्षांचे होत आहेत म्हणून आरएसएसनं त्यांना बोलावून घेतलं. खासदार राऊतांचा दावा. भाजपात 75 वर्षांनंतर कोणत्याही पदावर न राहण्याचा नियम असल्याची करून दिली आठवण. मुंबईत मराठीचा अपमान करणाऱ्या L&T कंपनीच्या वॉचमनला मनसैनिकांनी लगावली कानशिलात. तर राज ठाकरेंच्या निदर्शनानंतर मनसैनिकांची ठाण्यातील बँकेतही धडक. मथुरा आणि काशीच्या आंदोलनात स्वयंसेवक भाग घेऊ शकतात. आरएसएसचे महासचिव दत्तात्रय होसबळेंचं स्पष्टीकरण. सगळ्याच मशिदींवर दावा नको, होसबळेंच्या सूचना. प्रयागराजमधील बुलडोझर कारवाईवरून सुप्रीम कोर्टाचा उत्तर प्रदेश सरकारला दणका. बुलडोझरनं घरं पाडलेल्यांना प्रत्येकी 10 लाखांची भरपाई देण्याचे आदेश. वक्फ सुधारणा विधेयक उद्या लोकसभेत मांडणार. विधेयकावर 8 तास होणार चर्चा. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीतून काँग्रेसचा सभात्याग. कॉमेडियन कुणाल कामराच्या शोसाठी उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनाही मुंबई पोलिसांकडून समन्स. तर कामराच्या व्हिडिओवर जगभरातून देणग्यांचा वर्षाव. रक्कम कोट्यवधींच्या घरात. राज्यभरात लवकरच सुरू होणार बाईक टॅक्सी. राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. तर केवळ इलेक्ट्रिक आणि वरून कव्हर असलेल्या दुचाकींनाच मिळणार परवानगी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.